डोनाल्ड ट्रम्प फॅसिस्ट आणि हुकुमशाह आहेत हे उद्गार होते न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोरान मोमदानी यांचे। इतर दुसरीकडे तर झोरान मोमदानी हे 100% कम्युनिस्ट वेडे आहेत, यदुही द्वेष करणारे आहेत आणि पूर्णपणे कामचुकार आहेत असं संबोधणारे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात मोठ्या नाट्यमयरित्या भेट होईल अशी अपेक्षा होती। मात्र घडलं त्याच्या उलटच। शुक्रवारी जेव्हा दोघे अखेर ओव्हल ऑफिसमध्ये एकत्र बसले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला। हे दोघे विरोधक अशा प्रकारे भेटतील किंवा असे भेटले असेल हे कुणालाच वाटलं नव्हतं आणि ते भेटले असे की वर्षानुवर्ष जुने मित्र आहेत। डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर झोरान मोमदानी या भेटीमध्ये त्यांचं नक्की काय घडलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हा राजकीय युटर्न आहे का की मग यामागे काही रणनीती आहे? चला संपूर्ण गोष्ट या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया। ज्यांच्यामध्ये महिन्याभरापासून युद्ध सुरू होतं ती दोघं जणू जुने दोस्त असल्यासारखे हसत खप्पा खेळत कसे काय दिसतात? ट्रम्प म्हणाले, मला वाटतं तुम्हाला एक नवीन महान महापौर मिळणार आहे आणि मोमदानी यांच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला। पुढे ट्रम्प म्हणाले, आमची एक उत्तम आणि उत्पादक अशी बैठक झाली। आपण विचार केलेला आहे की त्यापेक्षा जास्त गोष्टींवर आम्ही सहमत देखील आहोत। आता या भेटीमध्ये मुख्य चर्चा झाली परवडणारा खर्च, किराणा आणि घराच्या वाढत्या किमती, आरोग्य सेवा आणि न्यूयॉर्कची सुरक्षितता। पुढे मोमदानी काय म्हणाले, ही बैठक न्यूयॉर्कवरील सामायिक प्रेमातून झालेली आहे आणि ट्रम्प पुढे काय म्हणाले, त्यांना सुरक्षित न्यूयॉर्क हवा आहे आणि मला ही गुन्हेगारी पाहायची नाही ज्यांना त्यांनी निवडून दिलेला आहे। निवडणूक मोहिमेवर भर दिला, कम्युनिस्ट म्हटलं। त्याच मोमदानींना आता ट्रम्प सपोर्ट करताना दिसतात। ट्रम्प म्हणाले, आपण त्यांना मदत करण्यासाठी इथे आहे, दुखवण्यासाठी नाही। तो काही रूढीवादी लोकांना आश्चर्यचकित करेल, त्यांच्या काही कल्पना आपल्यासारख्या आहेत। हे वाक्य फक्त शब्द नाही तर हा टर्न अमेरिकेच्या राजकारणात एक मोठा संकेत देऊन जातो। मोमदानी यांच्या वागण्यावरून हे स्पष्ट होतं, त्यांनी भूतकाळातील टीकेवरून माघार घेतलेली नाहीये, पण त्यांनी भांडण वाढवण्याचं टाळलं। कारण त्यांना माहित आहे न्यूयॉर्कचा बजेट, विकास, सार्वजनिक सेवा हे सर्व फेडरल सहकार्याशिवाय शक्य होणार नाहीये। या भेटीमुळे एक मोठा राजकीय धक्का बसलाय। मोमदानी यांना अतिरेकी जिहादी समर्थक म्हणून दाखवण्याचा रिपब्लिकनचा जो प्रयत्न होता तो जवळपास फेल झालाय। ट्रम्प यांना विचारलं, तुम्ही सहमत आहात का मोमदानी जिहादी समर्थक आहेत? ट्रम्प यांनी उत्तर दिलं, नाही, आपण तसा विचार करत नाही। ही ओळ संपूर्ण राजकीय चित्रच बदलते। आता खरा प्रश्न असा आहे, हा बदल मनापासून आहे की हा एक पॉलिटिकल शो आहे? न्यूयॉर्कची महागाई नियंत्रित करायची असेल, फेडरल मदत हवी असेल तर दोघांनाही एकमेकांची गरज आहे। म्हणूनच हे सौहार्द टिकणार का? ही पुन्हा रायवली सुरू होणार। राजकारण म्हणजे बदल। कालचे शत्रू आज भागीदार होतात आणि आजचे भागीदार उद्या पुन्हा विरोधक होतात। ट्रम्प आणि मोमदानी ही भेट न्यूयॉर्कसाठी नवीन दिशा असू शकते किंवा फक्त एक राजकीय नाटक सुद्धा असू शकतं। या भेटीतील कोणता भाग तुम्हाला महत्त्वाचा वाटतो? ट्रम्प खरंच बदलले आहेत का? हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा।